ओम साईराम मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। त्याचं कारण असं की आज आम्ही जात आहोत ठाणे वेस्ट वैतरनगरला, जिथे प्रतीक शिर्डी आहे आणि त्यांच्या 31 म्हणजे 38व्या वर्धापन दिनानिमित्त आज साईबाबांची पालखी निघणार आहे। 3 दिवसाचा उत्सव होता आणि या 3 दिवसाच्या उत्सवामध्ये खूप मजा आली होती सगळ्यांना। आज शेवटचा दिवस आहे आणि आज पालखी निघणार आहे साईबाबांची आणि तीच पाहण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आज जात आहोत। तुम्ही सुद्धा साईबाबांचे दर्शन घेऊ शकता या व्हिडिओद्वारे। तर बघूया नक्की कसा असणार व्हिडिओ। आणि प्लस आज योगी सुद्धा आले होते। आज खूप छान होता प्रोग्राम आणि आज आपण बघणार या व्हिडिओमध्ये की नक्की कसा हा प्रोग्राम ओव्हरऑल हा एंड होणार आहे किंवा कशी ही आता एंड होणार आहे। तर व्हिडिओ बघा मित्रांनो पूर्ण। चला भेटूया तिथेच। तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की ज्या महिला आहेत त्या हरिपाठ म्हणताना आणि टाळ आणि वीणा यांचा गजर करताना खरंच खूप प्रसन्न वातावरण आहे इथे। इथे काही महिला लेझिम हे नृत्य सादर करताना बघू शकता तुम्ही कशा प्रकारे एकदम छान प्रकारे ते करत आहेत। खूप भारी वाटतं सगळंच इथे। तर मित्रांनो मला सुद्धा संधी मिळाली होती पालखी पकडण्याची आणि खरंच खूप प्रसन्न वाटलेलं आहे। खरंच खूप धन्यवाद त्यांचे दादांचे ज्यांनी मला ही संधी दिली आणि खरंच खूप छान वाटलेलं आहे। खूप चांगला अनुभव होता इथे सुद्धा। आणि मंडळी तुम्ही इथे बघू शकता की काही पुरुष आणि महिला इथे एक लोकनृत्य म्हणजेच हे आदिवासी असल्यामुळे त्यांचं जे लोकनृत्य आहे ते सादर करताना आणि खूप छान प्रकारे हे एक प्रकारे नृत्य किंवा डान्स करत आहेत। आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे ह्या छोट्या ज्या मुली आहेत ते एक प्रकारे त्यांची कला ते सादर करत आहेत। एका हाताने
एक दांडा घेऊन ते लोक ते फिरवत आहेत आणि बाजूला तुम्ही बघू शकता इथे सुद्धा काही मुलं आहेत आणि हे काका आहेत जे बॅलन्स करत आहेत. तर खूप छान प्रकारे हे केलेलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा एक प्रकारे ती रथ घेऊन चाललेला आहेत साईबाबांचा. इथे खूप एनर्जीने तुम्ही बघू शकता कसे वाद्य वाजवत आहेत, ढोल वाजवत आहेत. फुल एनर्जी आहे मित्रांनो, बघू शकता अंगाला शहा द्यायला आहेत अगदीच. तर मित्रांनो बघू शकता इथे आदिवासी समाज आहे आणि तो सुद्धा इथे त्यांचं नृत्य सादर करताना खूप छान प्रकारे हे पूर्ण पुरुष मंडळी आहेत. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे जर तुम्हाला दिसेल तर तिथे एक छोटीशी मुलगी उभी आहे, म्हणजे तिने देवीचं रूप घेतलेलं आहे, तिथे मध्ये उभी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता पुढे मी कन्फ्यूज आहे की हे वाघ आहेत की सिंह आहेत, पण त्यांची कला सादर करताना तुम्ही बघू शकता. आणि एक प्रकारे मजेशीर केलेला आहे पूर्ण इव्हेंट. बघू शकता इथे जे बाजूला भाविक आहेत किंवा जे लहान मुलं आहेत त्यांना एक प्रकारे एंटरटेन करताना आणि पाठीमागे पुरुष मंडळी आपला जे नृत्य आहे ते सादर करताना आणि खूप छान वाटतं इथे सगळंच. इथे तुम्ही बघू शकता मुली आहेत आणि त्यासुद्धा लेझिम सादर करत आहेत आणि खूप छान प्रकारे हे सुद्धा नृत्य सादर करत आहेत तुम्ही बघू शकता. मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. आणि पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्येच तुम्हाला साईबाबांचे पण दर्शन होईल, त्यांच्या पालखीचं सुद्धा दर्शन होईल. तर व्हिडिओ पुन्हा बघा मित्रांनो.
तर म्हणजे हा होता आजचा व्हिडिओ. कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.